एक पळी तेलामध्ये थोडेसे जिरे घालून त्यामध्ये पालक भाजी स्वच्छ धुवून चिरून त्यामध्ये घालायची. जास्त न शिजवता फक्त हलवून घेऊन गॅस बंद करायचा. एका परातीमध्ये गव्हाचं पीठ 2 वाटी, अर्धी वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेऊन मिक्स करायचं आणि त्यामध्ये शिजवलेली भाजी काढून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची लसूणचा ठेचा घालायचा, हळद घालायची, जिरे पावडर घालायची, ओवा घालायचा हातावर क्रश करून, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि शेवटी भरपूर असे तीळ घालून मिक्स करून थोडं थोडं पाणी घालत त्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा. त्यातील थोडासा गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा. पोळीच्या आकाराचा लाटून घेऊन त्याला वरतून असं तेल लावून घ्यायचं. त्याची एक साईड अर्ध्यामध्ये आणून ती मुडपून घेऊन वरतून पुन्हा तेल लावायचं. दुसरी साईड पण अर्ध्याच्यामध्ये घेऊन मुडपून घ्यायची. चारही साईड अशाच करून चौकोनी आकाराचा पराठा करून तो त्याचा आकार तसाच ठेवून लाटून घ्यायचा. तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि त्यावरती हा पराठा घालायचा. कढईने पुन्हा तेल सोडायचं. एक साईड शेकली की पलटून घ्यायचं. या साईडने हे तेल सोडून घ्यायचं. दोन्ही साईडने छान असा खरपूस रंगावर भाजून घेऊन काढून घ्यायचा. याच पद्धतीने सर्व पराठे आपण लाटून भाजून घेऊया. तर कसं वाटलं झटपट पण चटपट? आवडलं तर लाईक अँड सबस्क्राईब.